वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए। खूप सुंदर असे आणि ज्यांच्या कर्तृत्वाने हा सोहळा आयोजित करण्याची आम्हाला मिळाली। आपण आपल्या शिक्षकांचा सत्कार करायला हवा, कारण ते नेहमी म्हणतात जब तक ना सकल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सकल हो नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ के बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ के बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफल नहीं होते, विजेता वो नहीं होते जो कभी असफल नहीं होते, बल्कि वो होते जो कभी हार नहीं मानते। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि व्यासपीठावर विराजमान प्रमुख पाहुणे आणि मान्यवर तसेच कार्यक्रमात हजर असलेले ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 8वी ते 12वी अशी 5 वर्ष मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली। या 5 वर्षात आम्ही पाहिलो की मुख्याध्यापक सर तसेच आपले आज नवीनच इथे पदार्पण झालेले सचिव नावडे साहेब आपल्या शाळेच्या या संस्थेचे या शाळेचे संस्कार मंडळाचे अध्यक्ष वापरी काका, तसेच विद्यार्थ्यांचा सत्कारचा जो सोहळा होतोय तो पाहण्याचा तिथे येण्याचा जो जी संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद होतोय। नंतर आता सरांनी जसं सांगितलं की वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे। आता इथे सुंदर लेझिम पथक आम्ही येताना आम्हाला पाहायला मिळालं, दरवेळेसच मी यावरती लेझिम पथक असतं, त्यांचं पण मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि सगळ्यांना बक्षीस दी, चांगला अभ्यास करावा। आता थोडा जास्त वेळ रामदासांचं भाषण तर विद्यार्थ्यांना मी फक्त या निमित्तानं जे गुणवंत विद्यार्थी आहे आणि जे नंतरचे आता जे म्हणून नाही बाकीचे विद्यार्थी आपल्या संस्थेत वेगवेगळ्या संस्कार केंद्रात जाऊन आम्ही एक आमचं आदरभाव शिक्षकाप्रती व्यक्त करावा या भावनेतून आम्ही काही केंद्रावर जाऊन आलो आणि सत्कार केला। आज योगायोगानं आपला हा कार्यक्रम पण होता आणि त्यानिमित्त आम्हाला आपल्या सर्वांचा गुरुजनांचा सत्कार करता आला, मुलांचं कौतुक करण्यासाठी आम्हाला इथं हजर राहता आलं, त्याबद्दल धन्यवाद देतो सर्वांना। तर या कार्यक्रमासाठी ते मुख्य कार्यक्रम सत्कार आहे। यापूर्वी एकदा जवळजवळ वर्षच होईल सगळ्या ठिकाणी फिरणं झालं, पाहणी करण्यासाठी किंवा भेटी देण्यासाठी, पण